गोकुळ संघाच्या निवडणुकीची घटिका समीप आली आहे। गोकुळची निवडणूक महायुती म्हणून आपण लढणार आहोत आणि गोकुळवर महायुतीची सत्ता येईल असा ठाम दावा नामदार हसन मुश्रीफ यांनी केला। प्रशासकांनी गोकुळच्या कामकाजात राजकारण आणू नये, प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे असं सांगत गोकुळच्या ब्रँडची बदनामी होईल असं काम प्रशासकांनी करू नये अशी सूचना नामदार मुश्रीफ यांनी केली। साखर निर्यात बंदीमुळे कारखानदारी अडचणीत येईल, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला। प्रशासकांनी गोकुळचा चार्ज घेतल्यापासून 50 ते 60 हजार लिटर दूध संकलन कमी झाले। उष्णता हे कारण असलं तरी दूध संकलन कमी होणं ही धोक्याची घंटा आहे। प्रशासक मंडळ 3 महिन्याचा पाहुणा आहे। दूध उत्पादकांनी आंदोलन करण्यापेक्षा प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे। उत्पादकांनी गोकुळला दूध घालावं। प्रशासक मंडळानं राजकारण न करता चांगलं काम करावं। गोकुळच्या ब्रँडची बदनामी होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं। गोकुळ दूध संघाच्या निवडणूक संदर्भातही नामदार मुश्रीफ यांनी भाष्य केलं। गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार आहे आणि गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता येईल असा दावा नामदार मुश्रीफ यांनी केला। त्या प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे आणि प्रशासक मंडळाने सुद्धा गोकुळच्या नावाला डाग लागेल, गोकुळचा ब्रँड बदनाम होईल असं काम करता कामा नये, राजकारणामध्ये फारसं भाग घेता कामा नये। आणि हे राजकारणामध्ये काही अधिकारी भाग घेत असल्यामुळं हे प्रकरण उद्भवलेलं आहे। मला वाटतं अजूनही मी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगेन आणि दूध उत्पादकांना विनंती करेन की आपलं सगळं जे उत्पादित दूध आहे ते गोकुळला घाला। आली गोकुळची लग्न घटिका समीप। आता सगळीजण कसं काय आली म्हटली की हातात अक्षता घेऊन थांबत होतो, शेवटची अक्षता टाकायची ना त्या ना, तसं युतीला निवडून आणण्यासाठी आता मतदार आसुसलेले आहेत आणि परंतु युती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि युतीची सत्ता या ठिकाणी येणार आहे। आमदार शिवाजी पाटील हे विधानसभेतील आमचे सहकारी आहेत। त्यांच्या भावना भडकल्या होत्या, त्यातून ते बोलले असतील, पण गेल्या 8 दिवसात त्यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही असं सांगत नामदार मुश्रीफ यांनी आमदार शिवाजी पाटील यांचे आभार मानले। 100 कोटीच्या बदनामीच्या दाव्याची दिलेली 10 दिवसांची मुदत संपलेली आहे, पण आणखीन 8 दिवसाची मुदत वाढवून दिल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। निर्यात बंदीमुळे साखर उद्योग अडचणीत येणार आहे। FRP, कर्मचाऱ्यांचे पगार, देखभाल दुरुस्ती खर्च आणि तोडणी वाहतुकीचे दर वाढत आहेत। अशा परिस्थितीत साखर आणि इथेनॉलचे दर वाढले नाही तर साखर कारखानदारीसमोर मोठी अडचण उभी राहील। पुढच्या वर्षी काही कारखाने सुरू होणार नाहीत असा दावा नामदार मुश्रीफ यांनी केला। साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार आहे। या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह 22 आमदार घेऊन वेगळा गट होणार नाही। राष्ट्रवादीचे 41 आमदार सुनेत्राताईंच्या पाठीशी असल्याचं ते म्हणाले। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजितदादांनी मला सांगितलं होतं, पण दादांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर चित्र पालटल्याचं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। कुणीही पक्ष सोडणार नाही असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। इंधन वापर कमी करण्यासंदर्भात पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचं पालन केलं पाहिजे। ज्या वेळी देशावर संकट येतं त्यावेळी पंतप्रधान असं आवाहन करतात आणि जनता त्याला प्रतिसाद देते असं सांगत आपल्या ताफ्यातील 3 वाहनं कमी केल्याचं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं।